माणसाची जी बुद्धिमत्ता आहे, जिच्या सोबत तो आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डील करतो आहे, ती बुद्धिमत्ता अतिशय मर्यादित आहे. मग त्याच्यापेक्षाही प्रचंड मोठी अशी बुद्धिमत्ता आहे, ज्याला आम्ही वैश्विक बुद्धिमत्ता असं म्हणतो. मित्रांनो, आम्हाला जेवढं जग माहिती आहे त्यापेक्षा जग प्रचंड मोठं आहे. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेद्वारे जेवढं जाणू शकत नाही ना, तेवढं तुम्ही तुमच्या भक्तीद्वारे जाणू शकता. तुमच्याकडे जे साठलेले आहे त्याच्यामध्येच प्रोसेस करणं म्हणजे मानवी बुद्धिमत्ता आहे. आणि जे या प्रकृतीमध्ये भरलेले भरून वाहते ते तुमच्यात उतरवणं म्हणजे भक्ती. एखाद्या मुलाला तुम्ही विचारलं तुझ्या जीवनामध्ये सर्वात सुंदर व्यक्ती कोणतो, तो आई म्हणेल. मग ती आई दिसायला कशी असू दे, पण ती त्याच्यासाठी सुंदरच असते. मग तुम्ही बुद्धीच्या व्याख्यामध्ये कसं बसवणार की आता हे सौंदर्याचे कुठले नियम लागू होतात तिला? आमची जी बुद्धिमत्ता आहे ती फक्त स्पष्टीकरण करू शकते, निर्णय नाही घेऊ शकत. भक्तीसुद्धा एक बुद्धिमत्ता आहे, फक्त ती वैश्विक बुद्धिमत्ता आहे. अनंत असं ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला भक्तीशिवाय पर्याय नाही. तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला सांसारिक जीवन जगण्यासाठी उपयोगीची आहे. शरीराच्या आणि मनाच्या स्तरावरती तुम्हाला थोडंसं सुख द्यायचं काम तुमची बुद्धिमत्ता करेल. थोडा ऐशो आराम, थोडी साधन सामग्री, थोडा पैसा, अडका, नाव, ह्या जगतामध्ये जे आहे ते तुम्हाला तर्काच्या जीवावर मिळू शकता. परंतु तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे सुख आणि आनंद आम्ही शोधतोय, तो आनंद तुम्हाला तुमची बुद्धी देऊ शकत नाही. आमची बुद्धी हे मान्य करायलाच तयार नाही आहे की जे मला माहिती आहे त्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे. नवे त्याच्या पलीकडे सगळं काही आहे. जे मला माहिती आहे ते अतिशय क्षुद्र आहे, अतिशय छोट आहे. श्रद्धा मोठी आहे, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही श्रद्धेच्या पाठीमागे जाताना तेव्हा तुम्ही उंच शिखरावर पोहोचता, आणि जेव्हा तुम्ही बुद्धीच्या पाठीमागे जाताना तुम्ही कुठेतरी जाऊन अटकता. तुम्हाला जर असं काही जाणायचं आहे, असं काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे का जे तुम्ही कल्पना पण केलेली नाही आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? तुमचं जीवन जे आहे हे भक्तिमय करून टाकावं लागेल. सगळ्या चराचरामध्ये एकच ईश्वर आहे. पण ही बोध तेव्हा जागृत होतो जेव्हा तुम्ही भक्त होता, आणि भक्त झाल्यावर तुम्हाला सगळीकडे तेच दिसतं, तोच ईश्वर दिसतो, सगळीकडे तीच माया दिसते. आमच्या बुद्धीला फार ताकद न लावता, फार जोर न देता तिचा गरजेपुरता वापर करा, तिला गरजेपुरती धार लावा. पण सगळ्यात जास्त महत्त्व जे आहे ते म्हणजे या अलौकिक बुद्धिमत्तेचं आहे, आणि ती तुम्हाला फक्त भक्तीनेच प्राप्त होऊ शकते. आणि मग भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रत्येकामध्ये स्वतःला पाहणं. माणूस जर आतून जागृत झाला आणि त्यांनी जर सर्व प्रकृतीशी जर एकरूप व्हायला जर सुरुवात केली तर मित्रांनो भक्ती जन्माला येते. आणि जेव्हा भक्ती जन्माला येते तेव्हा तुम्ही या जगातली सर्व रहस्यमय गोष्टी जाणू शकता. अगदी या पृथ्वीचा जन्म कुठे झाला, कधी झाला, आणि तिचा अंतही कधी होणार आहे हे सगळं तुम्ही जाणू शकता. की तुम्हाला जर आकाशामध्ये भरारी घ्यायची असेल तर तुम्ही मोटरसायकलवर नाही घेऊ शकत किंवा कारमध्ये नाही घेऊ शकत. तुम्हाला आकाशात भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला विमानच पाहिजे. साधन महत्त्वाचं आहे. तसं तुमचं साधन आज बुद्धीचं आहे, ते फक्त जमिनीवर रेंगाळू शकतं. तुम्हाला जर आकाशामध्ये गगन भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला जेटची गरज आहे, आणि ते जेट जे आहे ते म्हणजे भक्ती आहे. मित्र हो, आपण टॅलेंट हा शब्द नेहमी ऐकतो, पण टॅलेंट विविध प्रकारचं असतं, ज्याला इंग्लिशमध्ये कोशंट असा शब्द आहे, अजून एक शब्द आहे, आणि मराठीमध्ये त्याला बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो. मग बौद्धिक बुद्ध्यांक, ज्याला IQ असं आपण म्हणतो, इंटेलिजंट कोशंट. दुसरा भावनिक बुद्ध्यांक, इमोशनल कोशंट. तिसरा ॲडव्हर्सिटी कोशंट, AQ ज्याला असं म्हणतात, म्हणजे विरुद्ध परिस्थितीमध्ये तुमची बुद्धी कशी काम करते. भावनिक प्रसंगाच्या बाबतीमध्ये तुमची बुद्धी कशी काम करते, आणि बौद्धिक प्रसंगाच्या बाबतीमध्ये तर्कामध्ये तुमची बुद्धी कशी काम. आणि चौथा प्रकार आहे स्पिरिच्युअल कोशंट. अशा जगतामधला बुद्ध्यांक की ज्या जगताबद्दल आम्हाला काही माहिती नाही, ज्याला अलौकिक असा शब्द आम्ही वापरतो. विज्ञानाच्याही हातामध्ये पोहोच नाही आहे अशा प्रकारचा जो बुद्ध्यांक आहे तो म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट, SQ. म्हणजे IQ, AQ आणि SQ असे 4 कोशंट आहेत. मग आपल्याला तर लहानपणापासून आपण IQच आपल्याला माहिती आहे. आज आम्ही जिकडं तिकडं बघतो पहिल्यांदा IQच तपासला जातो. आजही आपली जी रचना आहे, निवडीची रचना जी आहे, सरकारी असो किंवा अजून कुठे असो, ती अजूनही IQ जास्त तपासला जातो. IQ म्हणजे काय? तुमची मेमरी किती आहे.
तुम्ही किती लक्षात ठेवू शकता आणि लक्षात ठेवलेल्या गोष्टींवर तुम्ही किती प्रोसेस करू शकता, जे आज एक छोटासा कम्प्युटर करतोय, एक छोटासा मोबाईल करतोय. नक्कीच माणूस जेवढा साठवून ठेवू शकतो आणि पटकन आठवू शकतो त्यापेक्षा तो मोबाईल ते जास्त साठवून ठेवतो. म्हणजे IQला रिप्लेसमेंट आहे. AI आम्ही ऐकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक अजून 5वा प्रकार आहे. ह्याने मानवी बुद्धिमत्तेला काय केलेलं आहे, पछाडलेलं आहे. गंमत म्हणजे मानवी बुद्धिमत्तेनेच AI जन्माला घातलेलं आहे, परंतु ते मानवी बुद्धिमत्तेला सुद्धा काय करत आहे, आव्हान देत आहे. एक छोटीशी गमतीशीर व्हिडिओ मी पाहिला होता इंटरनेटवरती. हात असतो बघा मशीनचा, इकडचा बॉक्स उचलून तिकडे ठेवायचा, ते काम करतो तो. त्याला राग आला आणि त्याने बॉक्स इकडे तिकडे फेकून दिले आणि तिथे असलेला जो माणूस काम त्याला उचललं आणि त्याला पण फेकून दिलं. आपल्याला ऐकून हसू येतं. एक काळ असा येणार आहे की त्या काळामध्ये हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवाला काय करणार आहे, पछाडणार आहे, मानवावर कुरघोडी करणार आहे. जसं आम्ही रोबोट पिक्चर बघितला असेल तुम्ही सर्वांनी, रजनीकांतचा. त्याच्यामध्ये चिठ्ठी होता, चिठ्ठी. त्याच्यामध्ये त्याने जेव्हा भावना टाकल्या तर त्याचीच प्रतिकृती होता तो. जेव्हा त्याच्यामध्ये भावना टाकल्या त्याने त्याचीच प्रेयसी पळवली. त्याला कंट्रोल करता करता नाकी नऊ आले, हे की नाही मित्रांनो. ही गोष्ट फार लांब नाही आहे. माणसाची जी बुद्धिमत्ता आहे, जिच्या सोबत तो आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डील करतो आहे, ती बुद्धिमत्ता अतिशय मर्यादित आहे. पांगळी म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही, एवढी ती छोटी आहे. मग त्याच्यापेक्षाही प्रचंड मोठी अशी बुद्धिमत्ता आहे, ज्याला आम्ही वैश्विक बुद्धिमत्ता असं म्हणतो. जसं आमच्या डोक्यात जे ज्ञान, आमच्या मोबाईलमध्ये जे साठवलेली मेमरी आहे आणि इंटरनेटवर जी मेमरी आहे, त्या दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. जणू काही आमच्या घरामध्ये साठवलेला हंडा पाण्याचा म्हणजे आमच्या मोबाईलमधली मेमरी आहे, म्हणजे आमच्या डोक्यातली मेमरी आहे, आणि समुद्रामधलं पाणी म्हणजे इंटरनेटवरची मेमरी आहे. किंवा या विश्वामध्ये पसरलेली जी बुद्धिमत्ता आहे ती वैश्विक बुद्धिमत्ता आहे. गमतीची गोष्ट म्हणजे मानव त्या बुद्धिमत्तेला संपर्क साधू शकतो आणि ती बुद्धिमत्ता ग्रहण करू शकतो. ही क्षमता मानवाकडे आहे. आपण कधी कधी म्हणतो की अरे एवढ्या लहान मुलाला कसं काय सुचलं, किंवा त्यावेळेस मी असं कसं काय केलं, मलाच कळत नाही आहे. त्यावेळेस मानवी बुद्धिमत्ता काम करत नाही. तेव्हा जी बुद्धिमत्ता काम करते ती वैश्विक बुद्धिमत्ता असते. मानवाच्या बुद्धिमत्तेचे आम्ही 3 स्तर बघितले. तो चौथा देखील मानवी बुद्धिमत्तेचाच आहे, परंतु तो तुम्ही या अलौकिक शक्ती संदर्भामध्ये जी तुम्हाला माहीत नाही आहे त्याबद्दलची जी बुद्धिमत्ता आहे त्याबद्दल आहे. परंतु ती बुद्धिमत्ता इतकी मोठी आहे, इतकी विशाल आहे की त्याचा थांग आजपर्यंत कोणी लावू शकलं नाही. स्वामी विवेकानंदांना जेव्हा पुस्तक हातात घेतल्यानंतर सगळं पुस्तक पठण व्हायचं, त्याचं कारण ती अलौकिक बुद्धिमत्ता आहे. ही झलक आम्हाला बघायला मिळते. एखादं लहान मूल जन्मताच अशा काही गोष्टी बोलायला लागतं का, असं वाटतं हे 50 वर्षाचं आहे. तिथे देखील तीच बुद्धिमत्ता काम करते. मित्रांनो, आम्हाला जेवढं जग माहिती आहे त्यापेक्षा जग प्रचंड मोठं आहे. आमच्या आवाक्यामध्ये, माणसाच्या आवाक्यामध्ये जेवढं जग आहे ते 0.1% पण नाही आहे. आणि त्या जगतामध्येच आम्ही एवढे गुरफटलेलो आहोत. जोपर्यंत आम्ही या जगतामधून मुक्त होत नाही, जोपर्यंत मोबाईल त्याच्या स्वतःच्या मेमरीमधून मुक्त होत नाही, तोपर्यंत तो इंटरनेटला ॲक्सेस नाही करू शकत. दोघांची देवाणघेवाण तुम्ही करू शकता, पण ॲक्सेस एका वेळेस तुम्ही एकच करू शकता. एक तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधली मेमरी यूज करा, नाही तर तुम्ही इंटरनेटवरती यूज करा. लक्षामध्ये तुम्हाला एका वेळेस एकच विंडो बघता येईल. आज आम्हाला जे सद्गुरू सांगण्याचा प्रयत्न करताय तो तसाच विचार आहे. सद्गुरू असं म्हणता की तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेद्वारे जेवढं जाणू शकत नाही ना, तेवढं तुम्ही तुमच्या भक्तीद्वारे जाणू शकता. प्रश्न फार सोपा आहे की आज जेवढे काही शोध लावले असतील ते मानवी बुद्धिमत्तेने लागलेले नाही. तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवावा लागेल, कारण आपल्याकडे 1 अन् 2 असे नाही, हजारो अशी उदाहरणं आहेत आज ह्या मिनिटाला, की जगजाहीर अशी उदाहरणं आहे की तिथं तुमचं जे तर्क आहे तो संपून जातो. मला सांगा,
थॉमस अल्वा एडिसनना तर शाळा पण शिकलेली नव्हती, मग त्यांनी एवढे शोध कुठून लावले? जे शास्त्रज्ञ महान शास्त्रज्ञांमध्ये गणले जातात त्यांचं तर कुठलंही शिक्षण नव्हतं. हेनरी फोर्ड, ज्याची फोर्ड कंपनी आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, तो तर एक साधा मॅकॅनिक होता. त्याला साधं शिक्षणही 9वीच्या पुढे घेता नाही आलं. त्याला फियाट कंपनीने तर ड्रायव्हरच्या पदावरून सुद्धा काढून टाकलं होतं, कारण तो वयात बसत नव्हता. ज्या इलॉन मस्कला जग अरबपती म्हणतं, जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणतो, तो तर साधा इंजिनियर पण नाही आहे. मग त्याने जे नासाला जमलं नाही असं स्पेसिक्स रॉकेट त्यांनी कसं बनवलं, जे रिटर्न परत पृथ्वीवर येतं, ज्याची कल्पनाही कधी शास्त्रज्ञ करू शकले नाही, नवे नवे करूच शकत नाही. सगळ्यांचं उदाहरण सोडून द्या, थोडं बोलणं अहंकाराचं होईल पण ते सत्य आहे. मी स्वतः ॲग्रिकल्चरमधला हे पण नाही माझ्याकडे डिग्रीमध्ये, पण आज ज्या प्रकारची शेती आम्ही आज करतोय, चमत्कार एवढा एकच शब्द आहे त्याला. का बरं हे शक्य आहे? कारण मानवी बुद्धिमत्ता ही मर्यादित आहे. तुमच्याकडे जे साठलेले आहे त्याच्यामध्येच प्रोसेस करणं म्हणजे मानवी बुद्धिमत्ता आहे. आणि जे या प्रकृतीमध्ये भरलेले भरून वाहते ते तुमच्यात उतरवणं म्हणजे भक्ती. जेव्हा तुम्ही कोणाबरोबर भक्त होता, या प्रकृतीसोबत भक्त होता, तेव्हा या प्रकृतीचं सर्व ज्ञान तुमचं बनतं. मला सांगा, जेव्हा जेव्हा आम्ही असा विचार करतो, बुद्धी आणि मन म्हणजे हृदय आपण ज्याला म्हणतो, एक बुद्धी आहे आणि एक काय हृदय आहे, तर कोण जिंकतो? बुद्धी काय करते? हो, डिस्कस करते, फक्त विचारांचं काहूर आणि तो सगळा गोंधळ जो आहे तो बुद्धी निर्माण करते. भावना थेट निर्णय घेऊन मोकळी होते. हॅलो, तुम्ही जर आईचं प्रेम जाणायची सुरुवात केली तर तुम्ही बुद्धीने जाणू शकत नाही. हॅलो, तुम्ही एखाद्याचं सौंदर्य जर अनुभवायचं म्हटलं तर बुद्धीने ते वर्णन करू शकत नाही. तुम्ही आईला जर विचारलं सर्वात सुंदर व्यक्ती कोण, तर ती म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी. तुम्ही म्हणा हे काय आवडलेलं याच्यामध्ये? लक्षात घ्या, एखाद्या मुलाला तुम्ही विचारलं तुझ्या जीवनामध्ये सर्वात सुंदर व्यक्ती कोणतो, तो आई म्हणेल. मग ती आई दिसायला कशी असू दे, पण ती त्याच्यासाठी सुंदरच असते. मग तुम्ही बुद्धीच्या व्याख्यामध्ये कसं बसवणार की आता हे सौंदर्याचे कुठले नियम लागू होतात तिला? हां, हॅलो, म्हणजे आमची जी बुद्धिमत्ता आहे ती फक्त स्पष्टीकरण करू शकते, निर्णय नाही घेऊ शकत. आणि जी माणसं स्पष्टीकरण करत राहतात ना नुसती, ते जीवनामध्ये कधीच कुठले निर्णय घेत नाही, कुठे पोहोचत पण नाही. मग तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला भक्तीलाच महत्त्व द्यावं लागेल. आणि सगळ्या बौद्धिक लोकांना जे शिकले सवरलेले आहे, जे खूप उच्च पदावर बुद्धिमत्तेच्या ताकदीवर गेले, त्यांना भक्ती प्रेम हे सगळं बावळपणा वाटतं. पण शेवटी त्यांचा आयुष्यही तिथंच येऊन, कितीही तार्किक माणूस असू द्या, कितीही बुद्धिमान माणूस असू द्या, जेव्हा त्याच्या जीवनाचा प्रश्न येतो, त्याच्या मुलाच्या एखाद्या मुलीच्या एखाद्या समजा जीवनाचा प्रश्न निर्माण होतो, आणि त्याला जर कोणी म्हटलं की डॉक्टर म्हटले आता आपला विलाज नाही, आणि त्याला जर कोणी सांगितलं अरे अशा ठिकाणी फार म्हणजे शक्तिशाली देवस्थान आहे, तू जा एकदा. कधीही देवाची पायरी न चढलेला व्यक्ती आपल्या मुलासाठी कशाला जातो? तिथं दर्शन घ्यायला जातो. शेवटी काय श्रेष्ठ आहे? डॉक्टरसुद्धा काय म्हणतात, आता इथं दवा काम नाही का, तिथं दुवाच काम करेल. मग दुवा काय? दुवा आहे भक्ती. म्हणजे भक्तीसुद्धा एक बुद्धिमत्ता आहे, फक्त ती वैश्विक बुद्धिमत्ता आहे. आणि मग सद्गुरू आम्हाला हे सांगता की तुम्हाला जर जीवनामध्ये सगळं जाणायचं असेल, अनंत असं ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला भक्तीशिवाय पर्याय नाही. तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला सांसारिक जीवन जगण्यासाठी उपयोगीची आहे, ठीक आहे. शरीराच्या आणि मनाच्या स्तरावरती तुम्हाला थोडंसं सुख द्यायचं काम तुमची बुद्धिमत्ता करेल. थोडा ऐशो आराम, थोडी साधन सामग्री, थोडा पैसा अडका नाव, ह्या जगतामध्ये जे आहे ते तुम्हाला तर्काच्या जीवावर मिळू शकता, परंतु तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे सुख आणि आनंद आम्ही शोधतोय, तो आनंद तुम्हाला तुमची बुद्धी देऊ शकत नाही. सगळ्यात जास्त आपल्या दुःखाचं मूळ कारण काय असते? बुद्धी तर असते. कारण बुद्धी नेहमी तुमचं जीवन दुविधेच्या ठिकाणी आणून ठेवते.
तुमच्यासमोर 2 पर्याय उभे करून ठेवते, टू बी ऑर नॉट टू बी. म्हणून टू बी ऑर नॉट टू बी सारखं नाटक जे आहे ते कुठे निर्माण झालं? पाश्चात्याकडे, जे शरीराला आणि मनाला खूप महत्त्व देतात, जे बुद्धीला फार महत्त्व देतात, अशा देशांमध्येच आणि आचार विचारसरणीमध्येच टू बी ऑर नॉट टू बी सारखं हॅमलेट तयार झालं. आपल्याकडे कालिदास, तुलसीदास यांनी जी काव्य लिहिली, या प्रकृतीचे रहस्य उलगडणारी काव्य लिहिली. विचार करा, तिकडच्या शास्त्रज्ञांनी फक्त शोधच लावले भौतिक स्तरावरती, पण आपल्या ऋषीमुनींनी जीवनाबद्दलचे शोध लावले, जीवन सुंदर करण्यासारखीचे शोध लावले. तिकडचे शास्त्रज्ञ तुमचं शरीर तोडून फोडून मोडून जोडून असे तुम्हाला सगळे जुगाड शिकवतील, परंतु आपल्या आयुर्वेदाने आपल्याला आतून तुमच्या समस्या सोडवायच्या कशा, प्रकृतीच्या सोबत कशा सोडवायच्या, मातीमध्ये गाडून ठेवा, तुमचा सोरायसिस बरा होईल. जो विज्ञानाने काय केले, मेडिकल सायन्सने पुढे काय जोडलेले, हात जोडलेले. असाध्य आजार जे अगदी स्वतः पंतप्रधानांनी एक सुंदर अनुभव सांगितला. पंतप्रधान आहे, त्यांच्या मुलीचे दृष्टी गेली, त्यांनी जगातले सर्व उपचार केले, जेवढे महागडे उपचार आहे सगळे करून झाले, दृष्टी काही परत येईना. ते भारतात आले आणि मोदींनी त्यांना एक आयुर्वेदिक वनस्पतीच्या संदर्भामध्ये त्यांना माहिती मिळाली आणि ती त्यांना त्याचा ठिकाणा दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, त्या मुलीची दृष्टी परत आली. तुम्हाला एक नाही असे हजारो उदाहरणं मी सांगू शकतो, किंवा तुम्हाला पण माहिती असतील की ही जी अलौकिक बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेला अंत नाही. आणि म्हणून तुम्हाला जे काही जाणून घ्यायचं आहे, आज प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा आहे, क्युरिओसिटी प्रत्येकात आहे. जिवंतपणा म्हणजे क्युरिओसिटी, बरोबर आहे ना. जिज्ञासा म्हणजे काय हो, जो जिवंत आहे त्याला जिज्ञासा असते. हां, मेलेल्या मुर्द्याला कसली जिज्ञासा? तुम्ही गेले एखाद्या प्रेताजवळ, त्याला म्हटले अरे 1 कोटीची लॉटरी लागणार, तिकीट घेतो का? तो हो पण नाही करणार. मेलेल्या प्रेताला ह्याचं काही महत्त्व नाही, जाणून घेण्याची काही इच्छा नाही त्याला. पदार्थ आहे तो, आपण जिवंत आहोत. आणि आपण प्राणी साधा प्राणी असतो, तो सुद्धा क्युरियस असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे ह्या जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ जो जिज्ञासू जे जीव असेल तर तो मनुष्य आहे. आणि त्या मनुष्याच्या बाबतीमध्ये आज आपण जी जाणण्याची आमची जी काही इच्छा आहे, ती इच्छा आम्ही आमच्या बुद्धीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आम्ही जीवनामध्ये जे साध्य करायचं आहे ते आमच्या बुद्धीच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करू. मला सांगा, आता साधी आणि सोपी गोष्ट आहे, आपल्या सर्वांच्या सगळ्यात जवळचं कोण असतं? तुमचं भलं व्हावं असं वाटणारं कोण आहे? तुमची फॅमिली. हॅलो, बरोबर आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सगळ्यात संवेदनशील जर कोण असेल तर आपलं कुटुंब. त्यांना काय वाटतं तुमचं काय व्हावं? भलं व्हावं, प्रगती व्हावी, समृद्धी व्हावी, तुम्हाला ऐश्वर्य मिळावं, सफलता मिळावी वाटतं. पण तुमच्या यशाचे सर्वात मोठे दुश्मन तेच असतात. कशावरून? सोपं उदाहरण आहे. मला सांगा, कुठलीही नवीन गोष्ट तुम्ही जर करायला गेलात तर पहिलं नाही म्हणणारं कोण असतं? हॅलो, जी त्यांनी कधीच केलेली नाही अशी गोष्ट तुम्ही जर करायला गेलात, त्यांना असं वाटतं की त्यांनी जे केलं तेच तुम्ही करावं, थोडं मोठं करावं फक्त. हॅलो, प्रत्येक कुटुंब आपल्या मुलाबाळांना सगळं देतं, पैसा, अडका, मदत, संरक्षण सगळं देतं, पण फ्रीडम देतं का? स्वातंत्र्य देतं का? नाही. का? त्यांना वाटतं याला स्वातंत्र्य देतं हा भरकटत. अरे कधी? आता पंख फुटले, पंख गळायला लागले तरी स्वातंत्र्य नाही. पुढच्या पिढीला मागच्या पिढीकडून काय पाहिजे? मार्गदर्शन पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. मार्गदर्शन मिळतं पण स्वातंत्र्य नाही मिळत. त्यांची इच्छा आहे तुम्ही सगळं सोपं करावं. त्रास होईल, तुम्ही फार अडचणीत याल, तुम्हाला संघर्ष करावा लागेल, अशा अवघड गोष्टी तुम्ही करू नये, रिस्क घेऊ नये कुठे. काय वाटतं तुम्हाला? असं वाटतं त्यांना? जीवनामध्ये जे रिस्क न घेता जे सोपं आहे त्यांनी तुम्ही कुठेच पोहोचू शकत नाही. तुम्ही आहे तिथंच राहणार. कळतंय का तुम्हाला? मग प्रगती कोणची होते? जो त्यांच्या या मतांवर कुरघोडी करून पुढे जातो आणि स्वतःला आजमावतो.
जे ज्ञात नाही आहे त्याच्यावरती ती लोक निर्णय घेतात. म्हणजे ते फक्त आपल्या मानवी बुद्धिमत्तेच्या मर्यादेमध्ये असतात. मग त्यांनी बुद्धिमत्तेच्या पलीकडचं जग कधी पाहिलंच नाही, जे जाणलंच नाही आपण कधी, जे कधी अनुभवलंच नाही, त्याविषयी ते तुम्हाला कधीही त्यांची संमती देणार नाही. ते लाख कोशिश करतील तुम्हाला समजून सांगण्याची की बाबा तो चुकीचं करू राहील. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांची भावना आपल्या बाबतीमध्ये खूप शुद्ध आहे, त्या शंका नाही. परंतु त्यांची भावनासुद्धा बुद्धीच्या मर्यादेमध्येच आहे, मानवी बुद्धीच्या. मग त्यांची भावना जेव्हा मानवी बुद्धीला ओलांडून पुढे जाईल ना, तेव्हा ते काय म्हणतील, हा बेटा तुला काय करायचं ते कर, मी तुझ्या सोबत आहे. हे स्वातंत्र्य पाहिजे. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय की आपल्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याची मुभा. कळतंय तुम्हाला? गुलामी म्हणजे काय? गुलामी म्हणजे जे माहिती आहे त्याच मर्यादेमध्ये राहणं. तुम्हाला काय वाटतं पिंजरा फक्त पोपटाचाच असतो का? सोनेरी पिंजरा तर आमचं कुटुंब आहे, किंवा आम्ही एक आमचं सराउंडिंग तयार केलं आहे, मित्रपरिवार, आमचे जे काही परिचित आहे, आम्ही त्या सुरक्षित झोनमध्ये राहतो ना. हे आमच्या मानवी बुद्धीमुळे. कारण त्याच्या पलीकडे जाण्याची मुभा आमची मानवी बुद्धी देत नाही देत. आमच्या सवयींच्या वेगळं काहीतरी करण्याची मुभासुद्धा आमची बुद्धी आम्हाला देत नाही. आमची बुद्धी हे मान्य करायलाच तयार नाही आहे की जे मला माहिती आहे त्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे, नवे त्याच्या पलीकडेच सगळं काही आहे. जे मला माहिती आहे ते अतिशय क्षुद्र आहे, अतिशय छोट आहे. जर आईन्स्टाईन असं म्हणतो की अरे माझं ज्ञान या पृथ्वी तलावरील सर्व जेवढी वाळू आहे त्या सगळ्या वाळूच्या एका कणा एवढं आहे, तर आम्ही आमच्या बुद्धीची किती कीव करायला हवी? आपण रुबाबात म्हणतो, नाही माझं असं म्हणणं आहे, माझा असा विचार आहे, मला माहिती आहे हे असंच आहे. जर तुम्ही अगोदरच जर कॉन्क्रीट आहात तर तुमचा कुठेच ब्लॉक तयार होऊ शकत नाही, तुम्ही कुठे ॲडजस्ट होऊ शकत नाही. तुम्हाला फोडावं लागेल, आधी तुकडे करावं लागतील तुमचे, तर तुम्ही कुठेतरी सेकंडरी ऑप्शन म्हणून यूज होऊ शकता. प्रायमरी तर विषय संपला तुमचा. हे आम्ही सिमेंटचे जे काही टँकर बघतो ते सतत हलत असतात. त्यांना का महत्त्व आहे रेडीमेड ब्लॉकपेक्षा? सगळ्यात जास्त मागणी त्यांना आहे का? कारण ते कुठेही कसेही ॲडजस्ट होऊ शकतात. लक्षामध्ये. मग आमचं जी बुद्धिमत्ता आहे ती अशी पाहिजे, प्रवाहित पाहिजे. ती जिथे जाईल तिथं ज्या पद्धतीने गरजेची आहे तशी सेट झाली पाहिजे. तुम्ही नवीन माहोलमध्ये जो माणूस पटकन सेट होतो तो हुशार असतो की ज्याला खूप वेळ लागतो सेट व्हायला? तो कोणाला आम्ही जास्त हुशार समजतो? जो जास्त डोकं चालवतो तो, की जो एकदम रिलॅक्समध्ये राहतो तो? हॅलो. बघा जीवनामध्ये तुम्ही प्रगती करणारे लोक बुद्धिमान नाही आहे. श्रद्धा मोठी आहे, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही श्रद्धेच्या पाठीमागे जाता ना तेव्हा तुम्ही उंच शिखरावर पोहोचता, आणि जेव्हा तुम्ही बुद्धीच्या पाठीमागे जाता ना तुम्ही कुठेतरी जाऊन अटकता. आणि म्हणून नातं असो, जीवन असो, करिअर असो, काही पण असो, तुम्हाला जर असं काही जाणायचं आहे, असं काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे का जे तुम्ही कल्पना पण केलेली नाही आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? तुमचं जीवन जे आहे हे भक्तिमय करून टाकावं लागेल. भक्ती म्हणजे काय? सर्वांशी जोडावं लागेल. वसुदैव कुटुंबकम. या प्रकृतीशी, या चराचराशी, या सर्वांशी, तुमच्या आजूबाजूला असलेल्या सर्व प्राण्यांशी, सूक्ष्मजीवांशी तुम्हाला स्वतःला जोडलं पाहिजे. जेव्हा संत नामदेवांना ज्ञानप्राप्ती करून द्यायची होती, बोध प्राप्त करून द्यायचा होता, तेव्हा विठ्ठल कुत्र्याच्या रूपात आले आणि मार खाऊन गेले नामदेवाचा, काठीचा. पण नामदेवाला ते ओळखू आले नाही, कारण नामदेव त्यांना फक्त त्यांच्या सावळ्या रूपातच पाहता आलेला आहे. त्यांना वाटतं ह्याच्यामध्येच फक्त काय माझा विठ्ठल आहे. आम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक संतांच्या बाबतीमध्ये ही कहाणी आम्ही ऐकलेली असेल. सगळ्या चराचरामध्ये एकच ईश्वर आहे, एकच आहे. पण ही बोध तेव्हा जागृत होतो जेव्हा तुम्ही भक्त होता, आणि भक्त झाल्यावर तुम्हाला सगळीकडे तेच दिसतं, तोच ईश्वर दिसतो, सगळीकडे तीच माया दिसते, सगळीकडे तुम्हाला तेच प्रेम अनुभवायला येतं, अगदी शत्रूमध्ये देखील आणि मित्रामध्ये देखील.
मग तुम्हाला निवड आवड असं काही राहत नाही. आणि अशा वेळेस तुमच्यामध्ये जी बुद्धिमत्ता उतरते ना ती अलौकिक असते. तुमच्यामुळे असं काही घडून जातं तुमच्या हातातून का जे तुमची बुद्धी कधी कल्पनाच करू शकत नाही. मला सांगा, माणसाच्या प्रगती कधी होते? जेव्हा त्याने जे केलेलं नाही आहे किंवा जे आज समाजामध्ये कोणीच केलेलं नाही अशी गोष्ट केली तरच त्याची काय होते, काहीतरी वाहवा होते की नाही. त्याचं कौतुक केलं जातं, त्याला महान समजलं जातं, त्याला जिनियस समजलं जातं. जिनियस कोणाला म्हणतो आम्ही? जो सर्वांना जमत नाही अशी गोष्ट करून दाखवतो, काहीतरी नवीन निर्माण करू. खरं आहे, त्याला आम्ही काय म्हणतो? जिनियस. जी कल्पना पण कोणी करू शकत नाही अशी गोष्ट जर कोणी केली. तुम्हाला माहिती आहे, आता जस्ट मी नवीन एक संशोधनाबद्दल ऐकलं. एक असं लिक्विड बाजारामध्ये आलेलं आहे की जर क्रॅक गेलेल्या काचेवर तुम्ही जर फिरवलं ती काच परत पहिल्यासारखी होती. आपल्याला हे लक्षात राहिलं पाहिजे की या जगामध्ये अजून खूप अशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला माहीत नाही. खूप म्हणजे सगळंच असं आहे. आम्हाला जे माहिती आहे ते खूप छोटं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या बुद्धीला फार ताकद न लावता, फार जोर न देता तिचा गरजेपुरता वापर करा, तिला गरजेपुरती धार लावा. पण सगळ्यात जास्त महत्त्व जे आहे ते म्हणजे या अलौकिक बुद्धिमत्तेचं आहे. आणि ती तुम्हाला फक्त भक्तीनेच प्राप्त होऊ शकते. आणि मग भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रत्येकामध्ये स्वतःला पाहणं. प्रत्येकामध्ये जो तुमच्या आवडीचा आहे, जो तुमच्या नावडीचा आहे, ज्याच्या बाबतीत तुम्ही उदासीन आहे, अशा सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला पाहणं. जशी तुमची आवड आहे तशी दुसऱ्याची पण आवड आहे. तुमच्या गरजा आहे, दुसऱ्याच्याही गरजा आहे. प्रत्येकाला स्वतःसारखं पाहणं म्हणजे भक्ती. प्रत्येकासोबत जोडणं. तुम्हाला नुसतं परगावी जर गेले आणि तुमच्या गावातला माणूस जरी दिसला, गेले तुम्ही मुंबईला गेले आणि तुम्हाला गावातला माणूस दिसला, कधी रामराम नाही घातलेला तरी पण तिथं भेटला का, अरे रामराम भाऊ इकडे कुठं? हां, मी नेहमी सांगत असतो. आणि तो जर चुकून तुम्हाला जर अमेरिका ऑस्ट्रेलियामध्ये भेटला तर मग ते मिठीच माराल. म्हणजे आम्हाला ती जी ओळख आहे त्या ओळखीचा धागा आम्हाला एकमेकाकडे ओढतो. पण तो कधी जाणीव झाल्यानंतर. मग ती जी जाणीव आहे ती जाणीव कधी होईल? जर तुम्हाला कळलं की सर्वांमध्ये मीच आहे. हां, बरोबर नाही? एकाच मातीतून दोघं जन्माला आले, एकाच गावामध्ये, म्हणून त्यांचं आकर्षण आहे तिथे. बाकी सगळे त्यांचा काही संबंधच नाही आहे जेनेटिक्सली. त्या सेलला काही कळतच नाही, ते सगळं वेगळंच आहे सगळं. हे मात्र ओळखीचं दिसतंय. हां, म्हणजे लगेच त्याच्याकडे आकर्षित होतं. जसं पाण्यामध्ये जर तेल टाकलं तर दोन थेंब लगेच एकमेकाकडे आकर्षित होतं आणि एकत्र होता. तशा प्रकारचं जीवन आहे. माणूस जर आतून जागृत झाला आणि त्यांनी जर सर्व प्रकृतीशी जर एकरूप व्हायला जर सुरुवात केली तर मित्रांनो भक्ती जन्माला येते. आणि जेव्हा भक्ती जन्माला येते तेव्हा तुम्ही या जगातली सर्व रहस्यमय गोष्टी जाणू शकता. अगदी या पृथ्वीचा जन्म कुठे झाला, कधी झाला आणि तिचा अंतही कधी होणार आहे हे सगळं तुम्ही जाणू शकता. तर तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या जन्माबद्दल, मृत्यूबद्दल तर फार छोटीशी गोष्ट आहे. तुम्ही तुमचंच नाही सर्वांच्या गोष्टी पण जाणू शकता. पण गमतीची गोष्ट अशी आहे, जोपर्यंत आम्हाला पैसा मिळत नाही तोपर्यंत पैशाचं कौतुक असतं, मिळाल्यावर त्याचं कौतुक नसतं. तसं ज्यावेळेस तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेस तुमच्यासाठी ते कचरा बनून जातं. साधू संत सगळं जाणतात पण तरीसुद्धा त्याच्यापासून वेगळे राहतात. त्याच्यामुळे मित्रांनो, आज आम्ही जे आज प्रयत्न करतोय हे सगळे आमच्या बुद्धीच्या माध्यमातून करतोय. तसं आम्ही म्हणतो की तुम्हाला जर आकाशामध्ये भरारी घ्यायची असेल तर तुम्ही मोटरसायकलवर नाही घेऊ शकत किंवा कारमध्ये नाही घेऊ शकत. तुम्हाला आकाशात भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला विमानच पाहिजे. साधन महत्त्वाचं आहे. तसं तुमचं साधन आज बुद्धीचं आहे, ते फक्त जमिनीवर रेंगाळू शकतं. तुम्हाला जर आकाशामध्ये गगन भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला जेटची गरज आहे. आणि ते जेट जे आहे ते म्हणजे भक्ती आहे. भक्तीला लोक इमोशनल असं समजतं, भावनिक आहे. नाही, ती बुद्धिमत्ता आहे. जे आईला समजतं ते दुसरं कोणाला समजत नाही. आपल्या मुलाबद्दल डॉक्टरला पण समजत नाही. आईचं नुसतं डोक्यावर हात जरी फिरला ना तरी त्या मुलाचा निम्मा आजार बरा होतो. कसा होतो आजपर्यंत डॉक्टरांना कळलेलं नाही. कळतंय का तुम्हाला? का? भक्ती आहे. प्रेम हे भक्तीचं छोटं स्वरूप आहे, आंशिक रूप आहे. जर एक थेंब आहे, एका थेंबाला तुम्ही प्रेम म्हणा आणि समुद्राला तुम्ही भक्ती म्हणा, एवढासा फरक आहे बघ. बरोबर आहे? मग जर प्रेम करणारी व्यक्ती जर तुमच्यासाठी एवढं सगळं करू शकत असेल, तिच्या बाबतीत जर एवढं सगळं होत असेल, आज तुम्हाला अमेरिकेत फोन लावायचा असेल, ऑस्ट्रेलियामध्ये लावायचा असेल तर तुम्हाला कनेक्शन पाहिजे, नंबर माहीत पाहिजे, सगळं लोकेशन सगळं माहीत पाहिजे. पण तिथल्या मुलाच्या बाबतीमध्ये जर काही घडलं तर इथल्या आईला कुठलंच कनेक्शन जोडावं लागत नाही.
त्याला जर तिकडं काय झालं तर इकडं त्याच सेकंदात त्याला इकडं कळतं आईला. हे कुठली बुद्धिमत्ता आहे? ही तीच बुद्धिमत्ता आहे. लक्षामध्ये ज्याला आम्ही चमत्कार म्हणतो, हा चमत्कार ती बुद्धिमत्ताच करू शकते जी भक्तीमधून काय होते, प्रगट होते. प्रेमाच्या पुढचं पाऊल. पहिली पायरी आहे विश्वास, दुसरी पायरी आहे प्रेम आणि तिसरी पायरी आहे भक्ती. आम्ही एक एक पायरी चढत पुढे जाऊया आणि खरोखर या जीवनामध्ये जे जाणण्यासारखं आहे ते जाणण्याचा आम्ही प्रयत्न करूया, साधना करूया आणि खरोखर आमचं जीवन सफल करूया. धन्यवाद.